प्रिय बंधू भगिनीनो, आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 10 वचन 26 ते 33. छळ करणाऱ्यांना भिवू नका, जे शरीराला मारतात पण आत्म्याला मारू शकत नाहीत. छळ करणाऱ्यांना भिवू नका, जे शरीराला मारतात पण आत्म्याला मारू शकत नाहीत. यावरील माझ्या मननाची सुरुवात मी लुसीच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. ती आपल्या शहरातील आजारी आणि अपंग व्यक्तींना पवित्र ख्रिस्त शरीर वाटताना कोविड-19मुळे मरणाला घाबरली नाही. लुसी एका प्रसिद्ध आणि लक्षणीय कॅथलिक लोकसंख्या असलेल्या एका प्रदेशातील तिच्या शहरात एक पवित्र ख्रिस्त शरीर सेवा करणारी म्हणजे युख्रिस्टिक मिनिस्टर होती. ती एका अत्यंत श्रद्धाळू कॅथलिक कुटुंबातली होती आणि नियमितपणे चर्चमध्ये जात असे. तिची पवित्र ख्रिस्त शरीरावर विशेष भक्ती होती आणि ती शक्य तितक्या वेळा पवित्र मिस्सामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असे. आणि जेव्हाही ती पवित्र मिस्सामध्ये सहभागी होत असे तेव्हा ती पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारत असे. एके दिवशी त्या धर्मग्रामाच्या धर्मगुरूंनी पवित्र मिसा झाल्यावर लुसीला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि तिला विचारले की धर्मग्रामातील आजारी आणि अपंग लोकांची सेवा करण्यासाठी ती युखरिस्टिक मिनिस्टर म्हणजे प्रसाद सेविका बनण्यास इच्छुक आहे का. लुसीने धर्मगुरूंना विचारले की युखरिस्टिक मिनिस्टरची कर्तव्य काय असतात. धर्मगुरूंनी त्याला युखरिस्टिक मिनिस्टरची कर्तव्ये समजावून सांगितली, ज्यामध्ये धर्मग्रामातील अशा आजारी आणि अपंग लोकांची यादी बनवणे समाविष्ट होते, जे त्यांच्या शारीरिक अपंगत्वामुळे चर्चमधील पवित्र मिसाला उपस्थित राहू शकत नव्हते, परंतु आठवड्यातून किमान एकदा तरी म्हणजे रविवारी आणि चर्चमध्ये ख्रिसमस, ईस्टर, पेंटेकॉस्ट, असेन्शन इत्यादी विशेष सण आणि कार्यक्रम असतात. त्या पवित्र दिवशी ख्रिस्त शरीर ग्रहण करण्यास खूप उत्सुक होते. धर्मगुरूंनी तिला आश्वासन दिले की धर्मग्रामात इतर काही युखरिस्टिक मिनिस्टर असल्यामुळे तिला धर्मप्रांताचा एक मर्यादित भाग दिला जाईल, जिथे तिला तेथील आजारी लोकांसाठी आपली सेवा अर्पण करावी लागेल. धर्मगुरूंनी लुसीला सांगितले की पवित्र ख्रिस्त शरीर वाटप करणाऱ्या सेवकाचे दुसरे कर्तव्य म्हणजे रविवारी चर्चमधील मिसा दरम्यान आणि चर्चमधील काही विशेष सण व कार्यक्रमामध्ये पवित्र ख्रिस्त शरीराचे वाटप करणे. धर्मगुरूंनी धर्मक्षेत्रात पवित्र ख्रिस्त शरीर वाटप करणारी सेवक होण्याची दिलेली संधी लुसीने तात्काळ स्वीकारली. परमेश्वराने तिला या पवित्र सेवेसाठी निवडले याचा तिला खूप आनंद झाला होता आणि तिने तिच्यावरील परमेश्वराचं प्रेम आणि परमेश्वराचा विश्वास याबद्दल परमेश्वराचे आभार मानले व त्याची स्तुती केली. त्यानंतर लुसीने ज्या धर्मप्रांतात तिचा धर्मग्राम होता त्या धर्मप्रांताच्या डिनरीने आयोजित केलेल्या पवित्र ख्रिस्त शरीर वाटपाच्या सेवेतील इच्छुकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. लुसीने त्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने आणि एकाग्रतेने सहभाग घेतला आणि त्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विशेष तज्ज्ञांनी घेतलेल्या सर्व गट चर्चा व सत्रांमध्ये सहभाग घेतला. लुसीचा भक्तिभाव, तिची मेहनत आणि प्रशिक्षण कार्यक्रमातून शिकण्याची तिची इच्छा पाहून तज्ज्ञ आणि इतर सहभागी खूप प्रभावित झाले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी लुसी त्या 5 सहभागींपैकी एक होती ज्यांना प्रशिक्षण कार्यक्रमातील असाधारण सहभागाबद्दल विशेष उल्लेख देऊन गौरवण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर लुसीने तिच्या धर्मगुरूंनी तिला पवित्र ख्रिस्त शरीराच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या भागातील आजारी आणि अपंग लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली. लुसीने मोठ्या उत्साहाने, भक्तीने आणि आनंदाने आपले काम सुरू केले. ती पवित्र ख्रिस्त शरीरासमोर बराच वेळ घालवू लागली आणि प्रभू येशूकडे प्रार्थना करू लागली की तिला तिचे कर्तव्य भक्तिभावाने
ज्या आजारी लोकांची ती सेवा करणार होती त्यांच्यावरील प्रेमाने पार पाडण्यासाठी आणि हे कर्तव्य बजावताना येणारे कष्ट दुःख सहन करण्यासाठी शक्ती मिळावी आणि कृपा मिळावी. लुसीच्या देशावर कोविड-19चा हल्ला झाला आणि अनेक लोक कोविड-19ने बाधित झाले आणि त्यापैकी काही जण या विषाणूमुळे मरत होते. कार्यक्रमाचे धर्मगुरू आणि धर्मग्रामातील लोकांनी लुसीला तिचा जीव धोक्यात न घालण्यास सांगितले आणि कोविड-19च्या काळात आजारी व अपंग लोकांना ख्रिस्त शरीर वाटप थांबवण्याचा आग्रह केला. पण लुसीला मरणाची भीती वाटत नव्हती. तिने धर्मग्रामाच्या धर्मगुरूंना आणि तिच्या जीवाची काळजी करणाऱ्या लोकांना सांगितले की ती जे काम करत होती ते ती पुढेही करत राहील. तिने त्यांना सांगितले की तिला कोविड-19ची भीती वाटत नाही. जो तिचे शरीर मारू शकतो पण तिचा आत्मा मारू शकत नाही. कथेचा संदेश, या कथेचा संदेश हा आहे की लुसीसारखी काही माणसं असतात जी शरीराला मारणाऱ्या पण आत्म्याला मारू न शकणाऱ्यांना घाबरत नाहीत. संदर्भ फादर पॅट्रिक यांच्या बायबल संबंधी चिंतनासाठीच्या कथा. म्हणून त्यांना भिवू नका, कारण असे काहीही गुप्त नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही लपलेले नाही जे ज्ञात होणार नाही. मत्ती 6:10-26. येशू आपल्या शिष्यांना स्पष्ट करतो की जगात काहीही गुप्त राहत नाही. म्हणून आपण गुप्ततेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपला असा चुकीचा समज असतो की ती गुप्तता आपल्याला आपल्या अंधाऱ्या रहस्यांपासून, आपल्या दुर्दैवी भूतकाळापासून आणि आपल्या भयावह वर्तमानापासून वाचवेल, ज्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते आणि आपल्याला मोठे शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा भौतिक नुकसान होऊ शकते. आपण आपली दुष्कृत्ये गच्चीवरून जाहीर करण्याची गरज नाही आणि ईश्वरा ते आपल्याकडून अपेक्षितही नाही. परंतु आपण किमान परमेश्वराशी आणि स्वतःशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे, कारण आपण लोकांपासून सत्य लपवू शकतो परंतु आपण आपल्या विषयीचे कुठलेही सत्य परमेश्वरापासून आणि स्वतःपासून कधीही लपवू शकत नाही. म्हणून आपली पापे आणि आपल्या चुका स्वीकारणे, त्याबद्दल पश्चाताप करणे आणि आपल्या पापांसाठी परमेश्वराकडे क्षमा मागणे आणि एक चांगला प्रामाणिक प्रायश्चित्त संस्कार घेणे उत्तम आहे, जेणेकरून परमेश्वर आपल्याला त्याच्या कृपेने आशीर्वादित करेल आणि आपल्याला त्याची योग्य मुले बनवेल. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते दिवसा उजेडात बोला. जे तुमच्या कानात कुजबुजले आहे ते गच्चीवरून जाहीर करा. मत्ती 10:27. येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी त्याचा संदेश लोकांना मोठ्याने आणि स्पष्टपणे, कोणत्याही संकोचाशिवाय आणि भयाशिवाय घोषित करावा. आज आपण ज्या जगात राहतो तिथे आपणही तसेच करावे अशी त्याची इच्छा आहे. आपण लोकांना येशूचा संदेश घोषित करण्यास लाज बाळगता कामा नये. आपण येशूचा संदेश सांगण्यास संकोच करण्याची किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना येशूचा संदेश सांगण्याच्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नाही. लोकांना येशूचा संदेश सांगताना मरणाचीही आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही, कारण येशूने आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे, जे शरीराला मारतात पण आत्म्याला मारू शकत नाहीत त्यांना भिवू नका. उलट जो नरकात आत्मा आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याची भीती बाळगा. मत्ती 10:28. येशूला आपल्याला हे सांगायचे आहे की आपले शारीरिक अस्तित्व महत्त्वाचे आहे आणि योग्य आहार, व्यायाम आणि अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेऊन आपण ते जपले पाहिजे आणि याशिवाय आपण कोणत्याही कारणास्तव आत्महत्या करण्याचा विचार कधीही करू नये. हे जरी खरे असले तरी आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, या जगातील आपल्या शारीरिक अस्तित्वापेक्षा आपल्या मृत्यूनंतरच्या सार्वकालिक जीवनातील आपले भविष्यकालीन अस्तित्व अधिक मौल्यवान आहे आणि आपण जिवंत असताना पृथ्वीवरील आपल्या पार्थिव शारीरिक जीवनापेक्षा ते सार्वकालिक जीवन जपण्याचा अधिक विचार केला पाहिजे. म्हणून येशू आपल्याला सल्ला देत आहे की जे शरीराला मारतात पण आत्म्याला मारू शकत नाही त्यांना घाबरू नका. या उलट जो नरकात आत्मा आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याला आपण घाबरावे अशी येशूची इच्छा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपला छळ करणाऱ्यांना नव्हे तर परमेश्वराला आपण घाबरले पाहिजे.
2 चिमण्या एक पैशात विकल्या जात नाहीत काय? तरीही तुमच्या पित्याच्या देखरेखीमुळे त्यांतील एकही जमिनीवर पडणार नाही. मग ते 10:29. आपण छळ करणाऱ्यांची नव्हे तर परमेश्वराची पिते का बाळगावी? याचे कारण सांगताना येशू म्हणतो की आपल्या पित्याच्या संरक्षणामुळे एकही चिमणी जमिनीवर पडणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमेश्वर पिता छळ करणाऱ्यापासून आपले नेहमीच रक्षण करेल. येशू पुढे म्हणतो की तुमच्या डोक्यावरील प्रत्येक केस सुद्धा मोजलेला आहे. मग ते 10:30. याचा अर्थ असा की परमेश्वराचे संरक्षण पूर्णपणे निश्चित आहे. म्हणून भिवू नका. तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात. मग ते 10:31. येशू पुन्हा एकदा आपल्याला खात्री देतो की परमेश्वर छळ करणाऱ्यांपासून आपले नेहमीच रक्षण करेल, कारण आपण अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहोत. येशू म्हणतो जो कोणी पुष्कळांसमोर माझी कबुली देतो त्याला मीही स्वर्गातील माझ्या पित्यासमोर कबूल करीन. परंतु जो कोणी पुष्कळासमोर माझा अस्वीकार करील त्याला मीही स्वर्गातील माझ्या पित्यासमोर अस्वीकार करीन. मग ते 10:32 ते 33. येथे येशू आपल्या शिष्यांना सावध करण्यास अजिबात संकोच करत नाही की जे कोणी इतरांसमोर त्याला ओळखतील त्या सर्वांना तो स्वर्गातील आपल्या पित्यासमोर ओळखेल. अशा प्रकारे परमेश्वर पित्याकडून ओळखले जाण्याची जबाबदारी येशू आपल्या शिष्यांच्या खांद्यावर टाकतो. त्याची इच्छा आहे की आपल्या सर्वांनी हे जाणावे की काहीही फुकट मिळत नाही. जर आपल्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश हवा असेल तर आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, त्याग करावा लागेल आणि आपले जीवन अर्पण करण्यासही तयार राहावे लागेल. हे खरे आहे की येशूने वधस्तंभावर मरून मानवजातीसाठी तारण मिळवले आहे, परंतु आपल्या कठोर परिश्रमाने, त्यागाने आणि परमेश्वराच्या राज्यासाठी मरण पावून हे तारण स्वीकारणे हे आपले कर्तव्य आहे. मत्तेच्या शुभ वर्तमानातील या वचनाचा मत्ते 10:26 ते 33 संपूर्ण संदेश आपण स्वीकारला पाहिजे आणि इतरांनाही तो स्वीकारायला व इतरांना शिकवायला शिकवले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा माझ्याशी बोला. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://wordofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे माझे पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुक स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभार.